आईसाहेब मी या गेल्या 9 महिन्यात लय पॉझिटिव्ह झालीये बघा। आणि तुमचा मुलगा कुठेही गेलेला नाहीये, इथंच आहे तुमच्या जवळ। त्यांनी त्यांचं प्रॉमिस पाळलंय। हा मनभेद ना, मी वचन देते ते पण दूर होतील। मी आलीये ना आता, येते। काय झालंय? संजू, काय गरज होती त्यांच्याकडे जायची? केलेत ना वार, झालेत ना जखमा? नाही, तसं काही नाहीये। तू खोटं बोलणार आहेस? नाही, खोटं नाही बोलणार। हा, आईसाहेबांनी वार केला, त्याच्यात जखमा पण झाल्या, पण त्रास नाही झाला। त्रास या गोष्टीचा झाला की आईसाहेबांची जखम अजूनही बळबळताना दिसली। कारण त्यांचं बाळ त्यांच्या जवळ नाहीये ना, आणि त्यांचं बाळ जवळ यायची वाट बघतायत होत्या अजूनही। ठीक आहे, या ट्रेनिंग मध्ये मी एक गोष्ट शिकली बघा, की कायम पॉझिटिव्ह राहायचं। आणि मी आईसाहेबांना प्रॉमिस केले की मी त्यांच्या बाळाला त्यांच्याजवळ परत घेऊन येईनच। अशी अपेक्षा ठेवू नको, असं काही होणार नाही। अहो संजू, तू ट्रेनिंगला जाणार होतीस त्यावेळी मी इथे थांबेन असं प्रॉमिस केलं होतं की नाही? थांबलो ना या घरात? ती बाई मला सहनही होत नाही तरी सुद्धा मी इथे थांबलो, कारण तुला शब्द दिला होता मी। ती बाई, अहो ती तुमची आई आहे। संजू, आपण नको बोलूया त्या विषयावर प्लीज। संजू, मला तुझा आजचा दिवस खराब नाही करायचा आहे। ठीक आहे, ओके, नको बोलूयात आपण आता या विषयावर। सॉरी। आई ग, काय म्हंटल तुम्ही? जरा जरा दुखतंय। खरंच दुखतंय का? बघू, काय लागलं तुम्हाला इकडे? बघू। हळू। सॉरी, हिथं दुखतंय का? हिथं कुठे लागलं तुम्हाला? हा, आणि कसं काय लागलं? तुला आठवत नाहीये? धन्य आहे, ज्यांनी वार केले तेच म्हणतात काय लागलं। अहो पण अयो, म्हणजे मी तुम्हाला मारलं त्याचं एवढं लागलंय? अयो, बघू इकडे लागलं का? सॉरी, मी एक काम करते, मी बर्फ घेऊन येते आणि तुम्हाला ते शेकून देते। हा आई, मी लावला बर्फ पण नाही, ठणक जात नाहीये। अयो, मग आता काय करायचं? हा, हळू, तिथेच।